4 वर्षापूर्वी आम्ही बाहेर शौचालयाला जात होतो. आम्हालाही वाटत होतं की शौचालय स्वतःचं असावं, परंतु आमची तशी परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे आम्ही ते बांधू शकलो नाही. परंतु रोटरी क्लबवाल्यांच्या सहकार्याने आणि आम्ही श्रमदानाने आम्ही शौचालय आता बांधलेले. बायांना रात्री बाहेर जावं लागायचं, ते जायला लागत नाही आणि आरोग्या दृष्टीने चांगलं झालेलं आहे. स्वच्छता आम्ही शेजारीच विहीर आहे, विहिरीचं पाणी घेऊन आम्ही ते स्वच्छ करतो. या प्रोजेक्टची सुरुवात झाली ही सोगाव पासून. शहापूर तालुक्यातल्या सोगावमध्ये 2013 मध्ये भिडे यांनी पहिल्यांदा या प्रोजेक्टची सुरुवात केली. आणि शहापूर या 2 तालुक्यांमध्ये जवळजवळ 2.5 ते 3 महिने फिरत होतो आणि 117 गावांचा मी डेटा गोळा केला. नुसतं फिरत होतो आणि बघत होतो त्यांच्या गरजा काय आहेत. कारण जो काही प्रोजेक्ट करायचा होता तो नीड बेस करायचा होता. तेव्हा मला असं लक्षात आलं मेजर गरज आहे ती शौचालयांची, आणि ही मला गरज खूप प्रामुख्याने वेगवेगळ्या गावातल्या स्त्रियांकडनं जाणवली. मग असं लक्षात आलं की सरकार 50-60 वर्ष हा प्रयत्न करतोय तर यश का मिळत नाहीये. असंख्य कारणं होती. तर की एक मेजर कारण होतं पाण्याचा अभाव. मग आम्ही असं ठरवलं की कुठल्या गावामध्ये पाणी आहे ते बघू. असं करता करता काही गावं निवडली आणि त्यातलं सोगाव असं गाव होतं की ज्याला शेजारीच नदी आहे, त्यामुळे पाणी गावात होतं आणि या कारणास्तव सोगाव फायनल झालं. दुसरं मेजर कारण इथली स्ट्रॉंग वुमन पॉवर. म्हणजे सरपंच ज्या होत्या या गावाच्या त्या स्वतः बाई होत्या. बऱ्याच बायका इथे खूप पॉवरफुल होत्या. पॉवरफुल इन द सेन्स त्या ऍक्टिव्ह होत्या. त्यांना गावाच्या कामाबद्दल जाण होती आणि आज होती. त्यामुळे या स्त्री शक्तीला प्रभावित होऊन मी सोगाव ठरवलं. गावाची मानसिकता बदलणं तेवढं सोपं नव्हतं, पण भिडे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांच्या मानसिकतेत बदल झाला आणि गावानं श्रमदानातून 201 शौचालय बांधली. पहिला एक्सपिरियन्स खूप अनपेक्षित होता. मला असं वाटलं की माझं एकदम स्वागत होईल, की काय हा आला आणि आपल्याला मदत करायला लागला. पण नेहमीप्रमाणे तसं झालं नाही. सगळ्यात पहिल्यांदा मला लोकांच्या शंकांना उत्तर द्यायला लागली. कारण कोणाला पटत नव्हतं की कोणतंही लांब मुंबई ठाण्यात येतोय आणि असं म्हणतो की आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे, तर याला काय एक्झॅक्टली हवं आहे असं लोकांना शंका वाटण्यात लागली. हा नेता आहे का, याला आपली मतं हवी आहेत का याच्या आतमधलं काही मनातलं काही वेगळे उद्दिष्ट आहेत का, असं काहीही नको आणि फक्त आम्हाला मदत करायची आहे, हे बेसिकली मला पटत नव्हतं. त्यामुळे त्यातच माझा खूप वेळ गेला लोकांना समजवायला की राईट टू वे प्रोजेक्ट तर्फे आम्हाला तुम्हाला मदत करायची. मी काय जो एक मेन मार्ग त्यासाठी अवलंबला तो म्हणजे वारंवार भेटी देणं. आणि माझ्या वडिलांचं मुरबाड आणि शहापूर तालुक्यामध्ये बरंच काम होतं. त्यांनी सेल्फ हेल्प ग्रुपशी काम केलं होतं. त्यांची मदत घेऊन इथल्या बायकांशी संपर्कात आलो. मी जेव्हा माझ्या बायकोला घेऊन इथे यायचो, दॅट टाइम टू ब्रेक द आईस वॉज बिट इझी. आणि मग मी असं म्हणेन या बायकांच्या थ्रूच मी या गावातल्या पुरुषांच्या मनात शिरलो आणि त्यांना एक निश्चिंतपणा दिला की मला काही नकोय, मला केवळ तुम्हाला मदत करायची. आज 4 वर्षांनंतर गावातल्या प्रत्येकाला शौचालयात जाण्याची सवय लागली. गावात काही 10-12 घरं सोडली तर प्रत्येक घरात आज एक शौचालय आहे. एक आमची ग्रामसभा म्हणून अशी लावली आणि त्यांना आम्ही अजेंडा दिला आणि मीटिंग घेतली. त्या मीटिंग मध्ये आम्ही विषय घेतला आपल्या गावामध्ये 220 शौचालय बांधून देणारे स्कीम राबवायची आणि शौचालय गावामध्ये बांधून द्यायचे हे आपण ठरवायचं. ठरवल्यानंतर मग सगळ्या लोकांनी टाळ्या टिपल्या. तिथंच विषय हा संपवला आणि आम्ही कामाला सुरुवात केली. लहानपणी
संडास आली तर आई वडिलांना घेऊन जावं लागायचं. त्याच्यानंतर सासरं झालं जवळ आहे मग मालकाला घेऊन जावं लागायचं रात्रीचे. आता आम्हाला संडास झालेले आहे तर आता आम्ही संडासमध्ये बसतोय. लहान मुला पण संडासामध्ये नेत आहोत. आता काही आम्हाला तकलीफ नाही. पण केवळ शौचालय बांधून जाणार नव्हतं, तर त्याची स्वच्छताही तेवढीच महत्वाची होती आणि ती ग्रामस्थांनाच ठेवायची होती. या गावामध्ये शौचालय बांधून दिले. ते शौचालय नुसते बांधून घेणे इतकं महत्वाचं नाही तर त्याची स्वच्छता राखणं महत्वाचं आहे. त्यासाठी सर्व लोकांना ज्यांच्या घरामध्ये बाथरूम आहेत त्यांना अगोदरच पूर्वकल्पना दिली की जितकं म्हणजे बाथरूम बांधलंय तितकेच त्याची स्वच्छता राखणं महत्वाचं आहे. त्यासाठी पाणी जास्त वापरणं किंवा फिनाईल वगैरे टाकून शौचालय साफ करणं हे महत्वाचं आहे. ही शौचालय बांधून देताना ती टिकली पाहिजे या उद्देशानं त्यांचं बांधकाम केलं गेलं. दहा टॉयलेट बनवली होती. त्या 10 टॉयलेट्स बनवल्यानंतर सोगाव ग्रामपंचायत मध्ये 200ची आम्ही लिस्ट तयार केली आणि नंतर ते काम सुरुवात केलं. त्यावेळी 10 टॉयलेट लोकांना पसंत पडली होती आणि तीच बघून लोकांचा सहभाग वाढला आणि त्या सहभागातून आम्ही ते काम म्हणजे राईट टू गो प्रोजेक्ट अंतर्गत 3 महिन्यामध्ये आम्ही कम्प्लीट केलं. व्यावसायिक गणित एक सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातून आणि नंबर्स ऑफ म्हणजे संख्या टॉयलेटची जास्त असल्यामुळे ते सगळं गणित बसवताना थोडंफार इकडे तिकडे हे करून आणि मिनिमम प्रॉफिट पकडून सामाजिक बांधिलकी या दृष्टीने मी ते कमीत कमी खर्चात करून दिले. एका वेळी एकाच कामाचा ध्यास घ्यायचा ही वृत्ती ठेवून भिडे यांनी याच तालुक्यातील नांदवड गावात 2014 मध्ये 161 शौचालय बांधून दिली. 25% सरकारी कर्मचारी आहेत आणि 75% शेतकरी. आणि आम्ही जे शेतकरी आहोत हे शेतकरी आम्ही वर्षातून एकदाच भात हा पीक घेत असतो आणि हे करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये आर्थिक परिस्थिती त्यामध्ये येत असते. आणि सरकारची ज्या स्कीम आहेत ते स्कीम कशा प्रकारे असते का 5% रक्कम ते आम्हाला अगोदर उर्वरित देते आणि उरलेली 95% रक्कम हे काम झाल्यानंतर दिली जाते. तर 95% रक्कम हे आम्हा शेतकऱ्यांच्याकडे उपलब्ध नसते आणि रोटरी क्लब वाल्यांनी आम्हाला अशा प्रकारची आमच्या मनामध्ये एक भावना निर्माण करून दिली की आम्ही फक्त मेहनत करायची आणि जे काही मटेरियल लागणार आहे ते संपूर्ण मटेरियल आणि संपूर्ण मजुरी हे रोटरी क्लब देणार होते. गेली 27-28 वर्ष व्यावसायिक आहे. फर्स्ट जनरेशन सेल्फ एम्प्लॉईड एंटरप्रेनर आहे. पण हा जो प्रवास झाला हा ओव्हरनाईट झाला नाही. तर याला 2 मेजर कारणे मी सांगेन. एक सगळ्यात महत्वाचं कारण हे माझे वडील आहेत. लहानपणापासून आम्ही आमच्या घरात आमच्या वडिलांना बघत होतो की कसे समाजविमुख त्यांचा अप्रोच होता. जरी ते नोकरी करणारे होते प्रोफेशनली तरी त्यांचं सामाजिक उपक्रम आयुष्यभर चालले आणि लहानपणापासून आम्ही हे बघत होतो. पण मी अगदी टर्निंग पॉइंट असं तुम्ही विचारलात तर असं म्हणेन की इट वुड बी 19 मे 2011 19 मे 2011 जेव्हा मी आणि माझी बायको यशोधरा डॉक्टर वर्गीस कुरियन आणि मिसेस मौली कुरियन यांच्या घरी आनंद त्यांना भेटलो. मला वाटतं हा दिवस माझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट होता. त्या भेटीनंतर मला असं प्रकर्षाने जाणवलं की स्वतःचा व्यवसाय, स्वतःची फॅमिली, स्वतःचा प्रोग्रेस या व्यतिरिक्त सुद्धा स्ट्रॉंगली मला काहीतरी करायची आवश्यकता आहे. मी डॉक्टर कुरियनचं संपूर्ण आयुष्य बघितल्यानंतर मला खूप प्रकर्षाने जाणवलं की या माणसाने काय भन्नाट काम पोस्ट इंडिपेंडंट एरामध्ये केलंय आणि आता आपण एका पर्टिक्युलर फिनान्शियल लेवलला पोहोचलो तर तिथे थोडंसं कॉम्प्रोमाइज करून समाजासाठी काहीतरी ऍक्टिव्हली करायची आवश्यक आहे.
आणि मी 2000 सालापासून रोचीचा मेंबर होतो. तो रेडीमेड प्लॅटफॉर्म होताच. त्यामुळे असं मी म्हणेन की 2011 पासून ही माझी जर्नी सुरू झाली टुवर्ड्स दिस.